नमस्कार, माझं नाव विवेक प्रमोद पिंजरकर। मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रमचा टी सिरीजचा विद्यार्थी। दिनांक 27 ते 26 जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमानाने मुंबई विद्यापीठ मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर 2025 तसेच दिनांक 26 जानेवारी 2015 रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे प्रजासत्ताक दिन संचलनात मला सहभागी होण्याचा मान आणि एक संधी मिळाली होती। नमस्कार। आणि मी याचं मला वाटते की यांच्या माध्यमातून मला सांगण्यात अत्यंत आनंद होईल की ही प्रक्रिया नेमकी कशी असते। तर सुरुवातीला प्री SRD NRD कॅम्प हा नांदेडला होतो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे 26 ते 28 या 3 दिवसाचा कालावधी होता 2024 रोजी। आणि नंतर येथे तुमची फिजिकल फिटनेस, त्यात परेडचं आलं, नंतर कल्चरल ॲक्टिव्हिटी, नंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो, नंतर तुमचं फ्लॅट फूट, नॉकनी, हाईट, वेट या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमची याच्यावर पर्सेंट मार्किंग होते आणि याच्या माध्यमातून तुमचं 90 जणांचं सिलेक्शन हे SRD साठी होते, अर्थात राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी होते आणि ते मुंबईमध्ये होत असते। मला सांगताना अत्यंत आनंद होईल की त्या तिरंग्याला सलामी देण्याचा प्रत्येकाची एक इच्छा असते। ते मला सन्माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांच्या समोर शिवाजी पार्क येथे त्या तिरंग्याला सलामी देण्याचं एक मला संधी मिळाली। खऱ्या अर्थानं ते सलामी देत असताना मनात एक अभिमानाची एक भावना निर्माण झाली आणि असं ऐकलं होतं की ह्या पथसंचलन सुरू असताना फक्त तू मुंबई बघण्यासाठी असते तुम्हाला, तर खरं अर्थाने ते आम्हाला बघण्यात आलं। जेव्हा आम्ही शिवाजी पार्क ते नारळी बागपर्यंत परेड करत गेलो होतो तेव्हा अर्ध मुंबई आम्हाला बघण्यासाठी आलं होतं आणि त्यांच्या मनातील जे देशभक्तीची भावना होती, भारत माता की जे अशा नाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला एक नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळाली। या 10 दिवसाच्या शिबिरात मला सांगताना अत्यंत आनंद होईल की मुंबईपासून तर ते गडचिरोली चंद्रपूरपर्यंत असो आणि तिकडे जळगाव खानदेशपासून तर रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत या सगळ्या भागांचे विद्यार्थी इथे येतात। त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांची भाषा बोली हे सगळं आम्हाला शिकायला मिळालं। सकाळी 5 वाजतापासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हा पूर्ण शेड्यूल असतो। हे शेड्यूलमध्ये प्रामुख्याने परेडची प्रॅक्टिस तर असतेच, पण दुपारच्या सेशनमध्ये आपल्याला एक चांगले वक्ते आपल्याला मार्गदर्शन करायला येतात। आणखी दुसरे एक त्यांनी डिफेन्सचं ट्रेनिंग दुसऱ्या देशात घेतलं आहे, ते आम्हाला ट्रेनिंग देत असेल डिफेन्सचं ट्रेनिंग देण्यासाठी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ येतात। नंतर पोलीस अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करायला असतात, स्पिरिच्युअल गुरु आम्हाला मार्गदर्शन करायला असतात। हा सुंदर एक प्रवास असतो आणि प्रत्येक शिवाजी पार्कमध्ये जे आम्ही फक्त TV मध्ये बघत आलो त्यावर आम्हाला पाऊल ठेवण्याचा जो संधी मिळाली ते फक्त आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामुळेच मिळाली हे सुद्धा सांगतो। आणि प्रत्येक अचूक पाऊल याचं आणि शिस्तबद्धपणा याचं किती महत्त्व असतं हे तिथं जाणवलं। राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीदवाक्य नॉट मी बट यू म्हणजे स्वयं से पहिले आप ही भावना आम्हाला खऱ्या अर्थाने तिथं शिकायला मिळाली आणि तिथे शिकायला मिळालं की NSS नॅशनल सर्व्हिस स्कीम हे फक्त NSSचा 7 दिवसाचा स्पेशल कॅम्प पुरतं मर्यादित नसून तो NSSच्या माध्यमातून आम्हाला काय काय मिळालं, जसे परेड झालं, NIC कॅम्प झाले, असे अनेक शिबिरं NSSच्या माध्यमातून चालतात, ते सुद्धा आम्हाला त्याच्यातून माहिती मिळाली। या सगळ्या गोष्टीसाठी मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद विराग सर, नंतर अधिष्ठाता कृषी डॉक्टर पंचभाई सर, नंतर विद्यार्थी कल्याण अधिकारी रिस्पेक्टेड डॉक्टर संदीप हाडोडे सर, नंतर डॉक्टर मंजुषा देशमुख मॅडम NSSच्या इंचार्ज, नंतर डॉक्टर रोहित तांबे सर, पल्लवी मॅडम, इरदकर सर, बोबडे सर या सर्वांचे आभार व्यक्त करतो की तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि आम्हाला दिलेल्या एक्सपोजरमुळे हे आम्हाला सर्व शक्य झालं आणि इथे इथपर्यंत जाण्याची आम्हाला संधी मिळाली। यात मी नंतर प्रामुख्याने आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP कालवे सर आणि NSS प्रोग्राम इंचार्ज डॉक्टर SP कालवे सर दळवी सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।